तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। तब्बल 12 कंपन्यांची नावे समोर आलेली आहेत। लोकशाही मराठीला सूत्रांनी माहिती दिली आहे। 3 कंपन्यांमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील भागीदार असल्याचं आता समजतंय। पार्थ पवारांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। पार्थ यांच्या नावावर असणाऱ्या इतरही कंपन्यांची माहिती आता समोर आलेली आहे। तब्बल 12 कंपन्यांची ही नावे समोर आलेली आहेत। लोकशाही मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे आता पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। 3 कंपन्यांमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत। त्यामुळे आता पार्थ पवार यांच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तब्बल 12 कंपन्यांची नावे आता समोर आलेली आहेत। खरं तर आधीच पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप आहे आणि आता पुन्हा 12 नव्या कंपन्यांची ही माहिती समोर आली आहे। यातील 3 कंपन्यांमध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत। त्यामुळे आता पार्थ पवारांच्या अडचणी वाढ होण्याची ही शक्यता वर्तवण्यात येते। लोकशाही मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। पार्थ यांच्या नावावर असणाऱ्या इतरही कंपन्यांची माहिती आता समोर आलेली आहे। तब्बल 12 कंपन्यांची नावे समोर आली आहेत। तर ही कंपन्या कोणत्या आहेत पाहूयात। एफपी रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड, सुतारा ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, रेवती बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, अनंता कॉन्सोलिडेट प्रायव्हेट लिमिटेड, महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, अमेडिया एंटरप्राइजेस LLP, अमेडिया होल्डिंग्स LLP, अनंता MERX LLP, बिल्डिंग कॅसल्स कन्सल्टन्सी सर्व्हिसेस LLP, अमायको ॲग्री कमोडिएट्स LLP, तर पार्थ पवारांशी संबंधित या कंपन्या आहेत। AVA ग्लोबल लॉजिस्टिक LLP, भैरवनाथ कन्सल्टन्सी LLP, तर दिग्विजय पाटील यांच्याशी संबंधित कंपन्या DVJ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड, महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कंस्ट्रक्शन LLP आणि अमेडिया एंटरप्राइजेस LLP, अमेडिया होल्डिंग्स LLP। तर पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची भागीदारी असणाऱ्या या कंपन्या आहेत। 12 कंपन्यांची नावे आता ही समोर आलेली आहेत। तर अमेडिया एंटरप्राइजेस LLP ही भागीदारी असलेल्या कंपन्या, अमेडिया होल्डिंग्स LLP, महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।